म्हणूनच माझ्या मनाला गोचाळा, माझ्या मनाला चाळा लागावा, आवड निर्माण व्हावी. माऊलींनी सांगितलं जे म्हणेची नाही तेव्हाचे येईल काही, काय बिजेवी न भुई अंकुर असे. बी पेरलंच नाही अंकुर येणारच नाही. मनामध्ये आवड नसेल मुखातून शब्द येणारच नाही. आवडे हे वृत्ती किरीटी, आधी म्हणवणीच उठी मग देवाचे दिठी. करासय माझ्या मनाला चाळा लागावा, पण कशाचा लागला पाहिजे? अभंगातील प्रथम चरण. इतका देखणा माझा देव आहे म्हणून देवाचं मुख बघा. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी, ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे तो देव आहे म्हणून देवाचं तोंड बघा. आमची तोंड बघायला का सांगितली नाही? त्याची कारण आहेत. देवाचं तोंड बघायचं का? सदय धवल हासम, ज्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे म्हणून देव आहे. आणि आमची तोंड, काही काही माणसांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले, नाकावरची माशी हालत, सतत सडलेली तोंड, सतत सडलेली. आमच्यासारखा महाराज यावा, कीर्तनाला उभा राहावा, नेमकं ते समोर बसलेलं कोण? सडलेल्या तोंडाचं. आम्ही उभा राहावं आणि त्याच्या तोंडाकडे बघून आम्ही असं त्याचं एक्सप्रेशन नाही का, म्हणजे आमच्यामध्ये एनर्जी, उत्साह, आम्ही त्याच्याकडे बघावं. आणि महाराज मोठ्या जोशात, जगद्गुरु तुकाराम महाराज हे या भंगामध्ये काय सांगतात बरे, हे कोणाकडे बघावं महाराजांना? मी नाही हो, एखादे महाराज जोशात, महाराज जोशामध्ये, आता त्याच्याकडे बघावं, त्यानं महाराजाकडे बघावं. कसं? महाराज म्हणणार काय सांगतात महाराज, त्यानं महाराजाकडे कसं? आता याचं तोंड बघून महाराजांनी काय सांगायचं बरं? थोडी रिगोवरी आणि तैसा दिसे काय सांगा महाराज, नाम घ्यायला सांगता. प्रपंच सोपा आहे पण आम्हाला जमत नाही. बरोबर आहे ना? ऐका हो, प्रपंच सोपा आहे पण आम्हाला जमत नाही. परमार्थ अवघड आहे पण आम्ही करत नाही. बरोबर आहे का चुकतंय? नाही सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे विचारवंत असतात हो. ऐका हो, परमार्थ सोपा आहे पण आम्ही करत नाही. किती सोपा आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी. सोपे पण आम्ही करत नाही, कारण संतांना माहिती होतं सोपा परमार्थ करून दिला. का दिला? अवघड काम माणसाला जमत नाही म्हणून सोपं करून दिलं. का? पूर्वीचा काळ आताचा काळ बदलला. पूर्वी जात्यावर माझ्या माऊल्या दळण दळायच्या, अवघड कामं होती हो. आता सगळं 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 मशिनी निघाल्या, तंत्रज्ञान निघालं, सगळं तंत्रज्ञान. महिला मंडळ ऐका, पूर्वीच्या माझ्या माऊल्या जात्यावर दळण दळाव्या, पाठीचा व्यायाम, मणक्याचा व्यायाम, मानेचा व्यायाम, तोंडाचा व्यायाम, सगळ्या व्यायाम. जात्यावर माऊली बसली की तिने ओव्या म्हणाव्या, ओव्या. अख्ख्या गावात आवाज घुमायचा. माझी माऊली ते जात्यावरच धरलं ना लाकूड, जात ओढलं की माऊलीनं सुरुवात करावी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, आवडीनं म्हणावं माझ्या सगळ्या गावात. महिला मंडळ एकच चरण. मी म्हणते पुढे म्हणा, कारण वेळ आपल्याला बराच झालाय. चालू करायला काही कारणास्तव उशीर झाला आणि वेळ आता संपण्याची वेळ आहे. पण आयोजकांचं थोडंसं म्हणणं आहे की चालू करायला थोडासा उशीर झाल्या कारणानं थोडंसं पाठीमाग. एकच चरण. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, थोडस मोठ्यानं हो, जरा मोठ्यानं. आपल्या घरामध्ये भांडणं लागतात की नाही? भांडणं लागल्यानंतर आपलीच बाजू खरी कशी आहे सिद्ध करण्यासाठी जेव्हा जो आपला पॉवर, आवाज, ऊर्जा निघते ना, थोडस मोठ्यानं. हा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ही पूर्वीची आमची माऊली म्हणायची. पोरग झोक्यामध्ये टाकलं पोरानं झोपावं म्हणून ती पाळणा म्हणायची. पहिल्या दिवशी आनंदी म्हण, यशोदा पाहे पुत्र मदन, पुत्र जन्मला कुळात रत्न, रत्न रूप सावळे मूर्ती सगुण, मुलानं झोपावं म्हणून आई झोका द्यायची. आमची आताची आई पोरग पाळण्यात टाकलं, झोक्याला हात लावला की जोरानं झोका देते आणि आमची आई पाळणा म्हणते. हाड हाड
दारातलं कुत्र पळून जातं, दारातलं कुत्र पळून जातं आणि ते पाळण्यातलं काय म्हणतं माहितीये का, मी झोपतो तुझं तोंड बंद कर, तू ओरडू नको, तुझं तोंड बंद कर, मी झोपतो. काय सांगू, जमाना बदलला महाराज. सगळ्या मशीन आल्या, दळण दळायची मशीन, कपडे धुवायची मशीन, भांडे घासायची मशीन, कणिक मळायची मशीन, चपात्या लाटायची मशीन. काय सांगा मला, चपात्या लाटायची मशीन, सगळ्या 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 मशीन आल्या. एका गावामध्ये महाराज, एका गावामध्ये एक महाराज गेलं कीर्तनाला गेलं, स्वतःवर बसलं, जाऊ देऊ दुसऱ्याचं, आपलं स्वतःच उदाहरण द्यावं. उदाहरण विचार करा महाराज, दळणाची मशीन, कपड्याची मशीन, दळणाची मशीन, कपड्याची मशीन, भांड्याची मशीन, चपात्याची मशीन, कणिक मळायची मशीन, सगळ्या 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 मशीनी आल्या. मग आमच्यासारखे संत महात्मे सांगतात की बाबा रे, नामस्मरणाची एखादी मशीन मिळू शकेल का? नरदेह निर्माण केला, देवे दिला देह भजना गोमटा. एका घरी आम्ही जेवायला बसलो, एक माऊली माझी जेवण वाढायला आली, ताटं वाढले, भाजीचं भांड घेऊन आली वाढायला, भाजीचं भांड घेऊन जेवण वाढायला आली. सध्याचं युग हे सोशल मीडियाचं सोशल युग आहे, चप्पल घालून जेवण वाढायला आली. मी म्हणलं ताई चप्पल बाहेर काढायची विसरलात वाटतं. ताई म्हणाल्या ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणलं का, अहो ताई ती वाढायची चप्पल आहे. मी म्हणलं वाढायची म्हणजे, म्हणले माझ्याकडे लई चप्पल आहे तशा, बाथरूमची, जेवणाची, वाढदिवसाची, लग्नाची, कीर्तनाची, वाढायची. म्हणलं अजून एक चप्पल आहे का? ती म्हणली कोणती? म्हणलं महाराजाला हाणायची. आसन घरात हाना आम्हाला, तुमच्या घरात जेवाय बसलोय, चप्पल घालून वाढता तुम्ही जेवायला. काय सांगा महाराज, प्रपंच महान आहे, अलग आहे, पण जमत नाहीये करायला. काय सांगावं महाराज, सुंदर म्हणून सांगतात बाबा रे, भक्ती करत असताना जगाला दाखवण्यासाठी भक्ती करायची नाही, भगवंताला आवडली पाहिजे म्हणून केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. ज्या रणछोड बाबांच्या, आमच्या रणछोड रायांच्या या मंदिरासमोर आपण सर्वजण जमलेले आहात. माझा भगवान परमात्मा, माझा कृष्ण परमात्मा, माझा कान्हा, या कान्हाचं वर्णन करत असताना महाराज ऐका, काय मर्यादा आहे बघा, भक्तीची मर्यादा, परंपरा काय आहे. लग्न करेन तर कृष्णासोबत, नवरा करेन तर कृष्णाला. रस्त्यानं लग्नाची वरात चालली होती, रस्त्यानं लग्नाची वरात चालली होती आणि मीराबाईनं आईला विचारलं, आई हे काय चाललंय? मीराच्या आईने सांगितलं, लग्नाची वरात आहे. कशासाठी लग्न होत आहे? का होत आहे? आपल्या सोबत कुणीतरी जोडीदार हवा, आपल्याला जीव लावणारं कुणीतरी सोबत असावं, आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी सोबत असावं, आपला सांभाळ करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत आपलं म्हणून सांभाळ करणारा आपला माणूस कुणीतरी हवा. यासाठी हे लग्न लावलं जातं. ज्याच्याशी आपण लग्न करतो तो आपल्यावर जीव लावतो, प्रेम करतो, सांभाळतो, रक्षण करतो. मीरानं विचारलं, आई एक विचारू, एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तो आयुष्यभर रक्षण करेल याची शाश्वती आहे का? या जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे की जो व्यक्ती माझा सांभाळ करू शकेल, माझं रक्षण करू शकेल, माझ्यावर जीव लावेल, प्रेम लावेल? आई आहे का ग कुणी असं की ज्याच्याशी लग्न करावं असं मनापासून वाटेल? मीराबाईच्या आईने सांगितलं, मीरा आहे ना ग, या जगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा, कान्हा, मुरारी, गोविंद या कृष्णाशी लग्न केलं. लग्न म्हणजे काय? समर्पित करणं. भगवान कृष्ण परमात्म्याला जर तू स्वतःला समर्पित केलंस ना, तर तो कृष्ण परमात्मा शेवटपर्यंत तुझं रक्षण करेल, तुझ्यावर कसलंही संकट येऊ देणार नाही. आणि मग मीराबाईने ठरवलं, लग्न करेन तर कृष्णाशी, नवरा करेन तर कृष्णाला. बापाने विचार केला, काय केलं पाहिजे हिचं? लग्न करायचंय पण मुलगी लग्नाला तयार नाही. मीराबाईने सांगितलं, मी लग्न करेन भगवंताशी. आणि मग बापाने विचार केला, बाप कहे कुळकंटक नाशी, माझ्या कुळाला कलंक लावणारी मेलेली बरी. विष पाठवलं महाराज राजाने, हातामध्ये विष घेतलं आणि राजाने सांगितलं, विष पे. मीराबाईनं विष हातात घेतलं, पग घुंगरू बांध मीरा, पग घुंगरू बांध
कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे शरीरामध्ये उतरलं मूर्ती काळी पडली आणि मीरा भजनात बंद झाली पिपत पिपत मेरा पिपत पिपत मेरा हासी रे पद भुंग रुमान हे मेरा हासी रे पद भुंग रुमान हे मेरा हासी रे पद भुंग मीराबाईनं विष पिलं पण भगवंतानं रक्षण केलं. हा माझा भगवान परमात्मा आहे. आता हे काल्याचं कीर्तन नाहीये, कारण काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याचा महिमा सांगितला जातो. एक उदाहरण देऊन जाईल मी तुम्हाला. भगवान कृष्ण परमात्मा रंगायला लागले, खेळायला लागले आणि खेळता 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 आमची यशोदा माता घुसळण करत आहे. आणि घुसळण करता 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 माझा देव म्हणजे काय साधा सुद्धा नव्हे हो, बाळ जरी असलं म्हणून काय झालं, यशोदा माता घुसळण करते आहे. आणि घुसळण करता करता कृष्ण भगवान परमात्मा रडायला लागले. रडता 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 जोरात आवाज देतात, मैया मैया रडायला लागले. यशोदेनं आवाज दिला, कृष्णा काय पाहिजे रे? भगवंत रडतायत. काय पाहिजे बाळा तुला? याच्यामधलं दही पाहिजे, मी जे घुसळण करते यातलं दही पाहिजे, दही देऊ? भगवान कृष्ण म्हणतात, दही नको. काय हवंय तुला? रवी देऊ? ज्या रवीने मी घुसळण करते बाळा, ती रवी तुला हवी? कृष्ण म्हणतात, नाही मैया रवी नको. मग काय पाहिजे? मडकं खेळायला पाहिजे. भगवंत अजून मोठा आवाज करून रडतात, नाही मडकं नको, रवी नको, दोरी देऊ बाळा तुला खेळायला. दोरी खेळायला देऊ म्हणता बरोबर कृष्ण म्हणतात, आई मला दोरी पण नको. मग काय हवंय? भगवंतांनी सांगितलं, मैया मला द्यायचंय ना, मडकं नको, दही नको, दोरी नको, रवी नको. आणि देव बोट दाखवत होते कुणाकडे? जिथं दम घुसळण घुसळतीये तिथंच. काय पाहिजे? मला ते पाहिजे. मडकं देऊ? नाही ते पाहिजे. रवी देऊ? नाही ते पाहिजे. दही देऊ? नाही ते पाहिजे. काय पाहिजे बाळा तुला? भगवान कृष्णाने सांगितलं, मैया मला हवंय. काय हवंय? हे दे मला ग, ते दे मला, मला दे मला, हे दे मला ग, ते दे मला, हे दे मला ग, ते दे मला, करते ते दे मला, करते ते दे मला, करते ते दे मला, अशी भगवान परमात्मा काय भगवंताची महिमा सांगावी. आणि आज माझी प्रथम कीर्तन सेवा अशा ठिकाणी होते आहे ज्या ठिकाणी रणछोड रायांचं मंदिर, प्रथम सेवा माझी रणछोडांच्या समोर होते आहे. नाहीतर विविध मंदिरामध्ये कीर्तन सेवा होतात. भगवान कृष्ण परमात्म्याला रणछोड दास, रणछोडनाथ हे नाव पडलं. कृष्णालाच म्हटलं जातं. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार का म्हणावं देवाला रणछोड? रणछोड याचा सरळ सरळ अर्थ आहे. काय अर्थ आहे? रणांगणातून निघून जाणे रणछोड असं म्हणतात. मग रणछोडनाथ आणि तेही भगवंताला, देवाला, ब्रह्मांडाचा जनिता असणारा भगवान परमात्मा, त्याला रणछोड म्हणावं का बरं? अशी वेळ का यावी देवावर? त्याची काही कारण आहेत महाराज. का सांगू तुम्हाला? भगवंताचं तत्व असं होतं, कृष्णाचं तत्व असं होतं. महाभारताची पानं उलगडून बघा, महाभारताची पानं उलगडून बघा. चांगलं कार्य करायचं असेल तर भगवंताने एक पाऊल पाठीमाग घेऊन काहीतरी कृत्य केलेली आहेत. तेव्हा चांगलं करण्यासाठी थोडस मागे जावं लागलं तरी चालेल, पण भगवंताचं तत्व असं होतं की चांगली कामं घडली पाहिजे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माचा ऱ्हास होत असेल
तर सरळ मार्गाने लोक ऐकत नसतील ना, तर वाकड्या मार्गाने सुद्धा आम्ही ते करायला तयार आहे, पण ते करायचं. महाराज काय सांगावं, एकदा काय झालं ऐका हो. ऋषी शेष नारायणांचा दरबारामध्ये सभेमध्ये अपमान झाला आणि या ऋषीने तपश्चर्या केली आणि मागणं केलं देवाला, म्हणे मला एक अजिंक्य पुत्र पाहिजे. भगवंताला रणछोड नाव का पडलं त्याचं 2 मिनिटात उदाहरण मी तुम्हाला देते, कारण त्यांच्या समोर आज आपली कीर्तन सेवा चालू आहे म्हणून उदाहरण सांगते तुम्हाला. या शेषनारायणी ऋषींनी काय केलं, मला अजिंक्य पुत्र मिळावा, माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मला एक अजेय पुत्र हवा आहे. आणि या साधनेतून रंभा अप्सरेकडून एक पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचं नाव होतं कालयवन. कालयवन नावाचा हा पुत्र निर्माण झाला आणि या कालयवनाने राज्य करायला सुरुवात केली. महाराज कालयवन असा होता, अजिंक्य होता, अजय होता. भगवान शंकराचा आशीर्वाद त्याला, भगवान शंकराचा आशीर्वाद त्या कालयवनाला की तू कधीच पराजित होणार नाहीस. अजय असा कालयवन, कुणीच त्याचा विनाश करू शकणार नाही. युद्धामध्ये कालयवनाला कुणीच हरवू शकणार नाही, एवढा बलाढ्य शक्तिशाली कालयवन. म्हणून मोठे मोठे लोक त्या काळात, राजे लोक कालयवनाच्या समोर यायला घाबरत होते. आणि हाच कालयवन भगवान कृष्ण परमात्म्याच्या राज्यावर मथुरा नगरीवर चाल करून आला. जरा संधान सांगितलं, माझ्या सोबत तुला लढायला यावं लागेल कृष्णाशी. जरा संधासोबत कालयवन निघाला. इकडे भगवान परमात्मा मथुरेमध्ये आहे. देवानं लांबूनच पाहिलं, मोठं सैन्य यायला लागलंय. जरा संध येत आहे, ठीक आहे, पण कालयवन येतोय. बर देवाने विचार केला, एक लक्षात घ्या, देवाकडून कोणाचा वध होऊ शकणार नाही असं शक्य नाही, पण भगवंताने विचार केला भगवान शंकराचा शब्द वाया घालवता कामा नये. म्हणून भगवंताने विचार केला, कालयवनाला अजय केलेला आहे, आपलं सगळं युद्ध पणाला लावलं, सगळं सैन्य पणाला लावलं, तरी हा कालयवन आपल्याकडून जिंकू शकत नाही. विनाकारण माणसं मारल्या जातील. सैन्य जवळ यायला लागलं आणि जवळ येता 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 इकडे मुचकुंद नावाचा राजा, इक्ष्वाकू वंशातला हा राजा, रामचंद्र प्रभूंच्या वंशातला हा राजा, याचं महत्व असं वर्णन केलं जातं. मुचकुंदाचं काम काय होतं महाराज, देवांचं आणि राक्षसांचं जेव्हा युद्ध व्हावं, या दोन्हींच्या युद्धामध्ये देवांना सहकार्य करण्याचं काम मुचकुंद करत असे. आणि या मुचकुंदाने युद्ध करता करता, देवाला सहकार्य करता करता भगवान इंद्र प्रसन्न झाले आणि विचारलं काय हवं ते माग. मुचकुंदानं सांगितलं, युद्ध करून करून दमलोय, मला मोक्ष हवाय, मला मुक्ती हवी आहे. इंद्रानं सांगितलं तुझी आम्हाला गरज आहे, मोक्ष देऊ शकत नाही, मुक्ती देऊ शकत नाही, मुक्ती सोडून मोक्ष सोडून अजून तुला काही पाहिजे असेल ते माग. मग मुचकुंदाने सांगितलं एक काम करा म्हणे, तुम्ही मला देऊ शकत नाही ना म्हणे, नाही देऊ शकत. एक काम कर, युद्ध करून करून मी दमलोय, मला आराम करायचा आहे, मला निद्रा करायची आहे. आणि या निद्रेमध्ये मी निद्रा करत असताना, आराम करत असताना मला शांत झोप लागावी, कारण मी दमलेलो आहे. या झोपेमध्ये कुणीही मला भंग करू नये, हे त्यानं मागितलं. इंद्राला मागितलं आणि इंद्रानं तथास्तु म्हटलं. इंद्राने वर दिला. काय वर दिला, तू आराम कर. तुझ्या निद्रेतून, तुझ्या आरामातून जर कुणी विध्वंस आणला, जर कुणी तुझ्या निद्रेला भंग केलं, ज्याने भंग केलं तो व्यक्ती जाग्यावर जळून भस्म होईल, असा आशीर्वाद मुचकुंदाला. हा बलाढ्य मुचकुंद राजा युद्ध खेळून खेळून दमून गुहेमध्ये जाऊन झोपलेला आहे. इकडे कालयवनाचं राज्य भगवान परमात्म्याच्या नगरीकडे निघालेला आहे. बलाढ्य सैन्य घेऊन हा कालयवन येतोय, आक्रोळ मारतोय, जोर जोरात आवाज करतोय, वाजंत्री वाजवतोय. सगळं हे आवाज येत असताना भगवंतानं बघितलं आणि कालयवनानं आवाज दिला, आय म्हणे कृष्णा ये बाहेर, युद्धाला तयार हो.
देवाने विचार केला माझं सैन्य ह्याच्या पुढे लावलं तर काही कामाचं नाही, याच्यापेक्षा दुसरा मार्ग काढलेला बघा. भगवान परमात्मा नगरीचं दार देवानं बंद केलं. काल यवन समोर येऊन उभा राहिला. एकटेच भगवंत समोर आले. काल यवनानं आश्चर्यानं पाहिलं. सैन्य घेऊन लढायला न येता कृष्ण एकटाच येऊन उभा राहिला. काय रे म्हणे, एकटाच लढायचा विचार आहे की काय? देवानं मान हलवली. आता कृष्ण म्हणजे कृष्ण होते महाराज, लीलाधारी होते, नटखट होते. नगरीचा दरवाजा बंद केला. भगवान परमात्मा उभे राहिले आणि काल यवनानं आवाज दिला, ये लढायला. लढायला ये म्हणता बरोबर भगवान परमात्म्यांनी तिथून पळ काढला आणि वेगळ्या दिशेनं देव जोर जोरात पळायला लागले. काल यवनाला राग आला. युद्ध सोडून पळतोय, रणांगण सोडून पळतोय, रण सोडून पळतोय. काल यवन रथातनं खाली उतरला आणि भगवंताच्या मागे 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 पळायला लागला. कृष्ण पुढे, काल यवन मागे, कृष्ण पुढे, काल यवन मागे. पळता 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 देवाला माहिती होतं आपल्याला याला मारायचं नाहीये, पण याला कसं मारायचं याची योजना देवानं तयार केली होती. मुचकुंद ज्या गुहेमध्ये झोपलेला होता त्या गुहेमध्ये भगवंत गेले. गुहेमध्ये अंधार होता. अंगावरचा पंचा काढला, पितांबर काढला आणि मुचकुंदाच्या अंगावरती झाकून ठेवला. पूर्ण अंगावरती पांघरला. मुचकुंद राजाच्या अंगावरती तो पंचा पांघरला आणि भगवान परमात्मा बाजूला उभे राहिले. पूर्ण अंधार होता. देवाचा पितांबर फक्त झळकत होता. काल यवन पळत आला, पळत आला, गुहेमध्ये आला. इकडं तिकडं बघितलं, कृष्ण दिसेना. समोर कोणीतरी झोपलेला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचा पितांबर अंगावरती पांघरलेला दिसला. काल यवनाला वाटलं हा देवच आहे, म्हणून त्यानं जोरात गर्जना केली. अरे काय म्हणे पळपुट्या, युद्धाला तयार हो. काल यवनानं जोरानं आवाज दिला. मुचकुंदाला जाग आली. जाग येता बरोबर क्रोधानं डोळे तापले. लाल डोळे मुचकुंदाचे झाले. मला झोपेतून कुणी उठवलं म्हणून मुचकुंदानं फक्त एक नजर काल यवनावर टाकली आणि काल यवन नावाचा राक्षस जाग्यावर भस्म झाला. आणि इकडे अंगावरचं पितांबर मुचकुंदाने बाजूला केलं. समोर बघितलं तर भगवान कृष्ण परमात्मा उभे होते. मुचकुंदाने हात जोडले. आनंद झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचं मला दर्शन झालं. मुचकुंदाने विचारलं, देवा बऱ्याच दिवसातून भेट दिली पण तुमचं दर्शन झालं. भगवंत म्हणले, काय हवंय तुला? मला मोक्ष हवा आहे, मला मुक्ती हवी आहे, मला मुक्तीचा मार्ग सांगा. भगवंताने मुक्तीचा मार्ग मुचकुंदाला दिला. हे एक छोटस उदाहरण आपल्याला आपल्या पौराणिक कथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि तेव्हापासून भगवंताला त्या एका प्रसंगामुळे भगवान कृष्ण परमात्म्याला रणछोड नाथ असं एक छोटस नाव पडलं. नाहीतर माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा महिमा खूप मोठा आहे. ऐका, आता धावतं घेऊया. आणि नाही चाड न लगे संसार हा गोड. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, तोंडी सांगते, दुसऱ्या चरणात महाराज सांगतात न लगे संसार हा गोड. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आम्हाला प्रपंच आवडत नाही, संसार आवडत नाही, तरीच फळ जन्म आलो, सरता पांडुरंगी झालं. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मानव जन्माला आला. माणसानं करावं काय? नामस्मरणाशिवाय पर्याय नाही हो. बसलेली सर्व मंडळी अंतःकरणातून भजन करायचे. सरळ सरळ हात वर, मध्येच खाली घेऊ नका. अगदी परिसर गजबजून निघावा. वा विठोबा रे